NCERTच्या 12वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकातून बाबरी मस्जिदचं नाव काढून 3 गुंबदवाला ढांचा असं नाव दिलं गेलं। यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, NCERTच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकातून बाबरी मस्जिदचं नाव काढून म्हणजेच मुघलांचा इतिहास काढून तुम्ही हे दाखवू इच्छिता की शिवाजी महाराज कधी लढलेच नाहीत। शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन मुघलांशी लढण्यात घालवलं। तो इतिहास नाही का? महाराणा प्रताप होते, त्यांनी कोणाशी युद्ध केलं होतं? मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांनाही तुम्ही पुस्तकातून काढू इच्छिता का? तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी लोकांच्या मनातील इतिहास तुम्ही कधीही मिटवू शकत नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला। गेल्या 3 महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार प्रकल्प संचालक जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता। छायादेवी शिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळलाय। सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते आणि प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। सन 2018च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली आहे। जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातून तेजाकडे नेण्याकरिता रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून विविध प्रयोग राबवले गेलेत। यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास त्यांनी साधलाय। याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकित स्कॉच हा पुरस्कारही मिळालाय। कुपोषणमुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत। प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचं काम वर्धा जिल्ह्यात केलं आहे। वर्धा जिल्ह्यात राज्यात पहिला PM विश्वकर्मा राबवण्यात रोहन घुगे यांनी विशेष प्रयत्न केलेत। कुपोषण, शिक्षण, कृषी, पशु आरोग्य अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्वक कामकाज त्यांनी केलं असून विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी मोलाचं कामकाज वर्धा जिल्ह्यात त्यांनी केलं आहे। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला। शिक्षण विभागातील रिक्त पदं, शाळा भेटी, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली। ग्रामीण भागात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन नियोजनासंदर्भातील माहिती घेण्यात आली। ग्रामस्थांच्या कल्याणासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचं नियोजन करण्यात येईल। जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्नशील राहायला हवे असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं। उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आदी देखील यावेळी उपस्थित होते। लोकसभेत घासून पुसून नव्हे तर आम्ही ठासून विजय मिळवलाय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय।
बुधवार 19 जून रोजी वरळी येथे शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत आपण शिवसेनेचे ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर हे बालेकिल्ले अबाधित राखल्याचं सांगितलं. कुणी म्हणालं ठाणे पडेल, कल्याण पडेल, परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये 2 लाखांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं आपण जिंकलो. कोकणात उभाटा गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून मिळवलाय असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपण मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी 2 वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. तो उठाव योग्य होता यावर जनतेनं निवडणुकीत शिक्कामोर्तब केले. मतदारांना दाखवलेल्या या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो असंही त्यांनी सांगितलं. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, परंतु आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदुत्वाची एलर्जी झाली आहे. शिवतीर्थावर इंडिया आघाडीच्या समोर ते तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाहीत, परंतु आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी हे बोलण्याचं धाडस केलं नाही. कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आणि त्यांचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला राहिले नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर बोलतात. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या तातडीच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याचं विभागनिहाय नियोजन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराला दररोज 590 दशलक्ष लिटर पाणी 4 स्रोतांद्वारे पुरवलं जातं. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, तर स्टेम कंपनीकडून 120 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर असा पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्यासाठी शहरातील हे 4 स्रोत महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 ते शनिवारी 22 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 250 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा विभागनीय सुरू ठेवला जाईल. त्यानुसार शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत 12 तासांसाठी घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आणि शुक्रवारी 21 जून रोजी रात्री 11 ते शनिवारी 22 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्यातील काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत पिसे उद्यान केंद्रातील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र, उच्च दाबाचं सबस्टेशन, फिल्टर बेड व्हॉल्व्हची दुरुस्ती आदी तातडीची कामं करण्यात येणार आहेत. या पाणी कपातीनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्ह्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. ठाणे शहरात आज सकाळी 8:30 ते 9:30 या 1 तासाच्या कालावधीत 26.43 मिली पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. जून महिना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसानं हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्यानं नागरिक देखील हैराण झाले. परंतु जिल्ह्यात कालपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. आज देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ठाणे शहरात सकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीत 26.42 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे शहरातील पेड्या मारुती रोड, वंदना बस डेपोजवळ पाणी साचलं. तर जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि बदलापूर तसंच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस झाला. कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षाचालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागला. तसंच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल झाले. नालेसफाईची कामं योग्य रीतीनं झाली नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले. काही भागात विजेचा लपंडावही सुरू झाला.